रामराज्य स्टार टीव्ही न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी। रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। बघा आजचे ब्रेकिंग न्यूज। आजची सर्वात मोठी बातमी रामराज्य स्टार टीव्ही न्यूजच्या हाती लागली आहे। डोंगरगाव येथे उंबराणा ते निंबोळा रोड येथील पोपट सीताराम निकम यांच्या घराजवळ रस्त्यावर कोंबड्या फेकून निघून गेले। तेथे सर्व ग्रामस्थ जमले व चौकशी करून सदर पोल्ट्री हा विलास सदा सावंत यांचा होता व यांनी या कोंबड्या पोल्ट्री फार्मचे पक्षी आमचे आहेत असे कबूल केले। त्यांनी गावातील शुभम पानसरे व त्यांचा मुलगा रोशन सावंत हे पक्षी फेकण्यासाठी गेले होते। ग्रामस्थांनी व सरपंच, सामाजिक कार्यकर्ते देवाजीभाऊ सावंत व ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठाभाऊ केदार सावंत यांना संपर्क केला व त्यांनी पाहणी केली। तसेच राठोड साहेब यांनी सुद्धा प्रत्यक्ष येऊन पाहणी केली आहे। त्यांनी सुद्धा कठोर कारवाई करावी, कारण ग्रामस्थ संतापलेले होते। निंबोळा बारे व मेशी बारे येथे अनेक पोल्ट्रीवाले पक्षी फेकून जातात, त्यामुळे घाण वास येतो व रोगराई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बऱ्याच ग्रामस्थांचे पिकांचे नुकसान होत आहे, कारण कुत्रे पक्षी घेऊन येतात। सदर पक्षी हा आनंद ॲग्रोचा होता, तरी त्यांचे कर्मचारी सरपंच साहेबांनी कॉल करून सुद्धा आले नाही, पंचनामा केला नाही। प्रत्यक्ष कंपनीने पक्षी देताना सोसकट्टा बघून पक्षी द्यावेत, उघड्यावर पक्षी फेकू नये अशी वॉर्निंग पोल्ट्री फार्मला देण्यात यावी, अन्यथा कारवाई करू असा इशारा जनतेने दिला व सरपंच साहेबांनी कंपनीवर कारवाई करू असे सांगितले। मृत पक्षी रस्त्यावर फेकणे हा गुन्हा आहे। यामुळे सार्वजनिक आरोग्यावर धोका निर्माण होतो आणि दुर्गंधीमुळे साथीचे रोग पसरू शकतात। उघड्यावर फेकलेल्या पक्ष्यांमुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढतो आणि इतर आजार पसरतात। पुढील बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे व बातमी शेअर करावी। आपण पाहत राहत रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी। रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिलभाऊ सावंत, देवळा, डोंगरगाव। बोलना मी एक गोणी फारेस्ट मा फेकी म्हणून मागे पूजा को दिएल होती याना ही पाडी का कुठे फेकी ना तपासली मग मी बरोबर हाय बरोबर आहे ना। मग शुभम वना त्याला विचारतो तुम्ही काय संबंध मी फेकी म्हणून तू पडेलच नाही म्हणे। आई शुभम बोलला तो बोलला मग आपलं काय तुम्ही काय बोलला या पक्षी दिवस राहू शकत नाही आमना पक्षी नाही शकत आई तुम्ही बोलला हा विषय पहिलेच तुम्ही मान्य करून येऊ काय कारण नव्हतं। तुम्ही जर म्हणता आमना पक्षी एवढं गाव गोळा करा काय काम विषय नाही, विषय तो नाही बबलू तुले फोन खड्डा करा, खड्डा टाका, हो ते खड्डा आपण दुसरे ठेव। कंपनी पक्षी पाणी तरी आलेले तुम्ही हास्य मान्य करायला शिव्या मी घडून नाही ये नंतर बने अवस्था पे काय मला लगाते मला एकच पक्षी पडायचं
मी काम नाही जाऊ दे उभं राहणार लायकी मला आहे आज पडेल होती बरं का काल बी सोळा आपली येर पडेल पीएम करेल ते पीएम करेल बंद काय